आज आहेत कोल्हेचे देव आणि त्यासाठीच आज बाबा आणि मी आलो शेतावर देवाची पूजा करायला. आता तुम्ही सांगतील की कोल्हेचे देव म्हणजे काय? तर कोल्हेचे देव म्हणजे आवनी घ्यायच्या अगोदर शेतावरच्या देवाची, भाताची, कुलदेवाची, गावदेवाची पूजा करणे आणि कोली रानभाजीची भाजी करून खाणे. शेताजवळ येऊन अगोदर बाबाने इथे देवाजवळ नारळ फोडून देवाची पूजा केली आणि मग आम्ही आलो शेतावर भाताची पूजा करायला. थोडासा चिखल करून इकडे अशा प्रकारे भात लावला आणि भाताची पूजा केली. ह्याला बोलतात सड भरणे. ते झाल्यानंतर परत इकडे अगरबत्ती वगैरे लावून निसर्ग देवाची पूजा केली. निसर्गाची पूजा का केली जाते? कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या निसर्ग आपल्याला फुकटच देत असतो आणि त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत, बरोबर ना? घरी आल्यावर बाबा कोली भाजी आणायला गेला. आईने पण उपवास केलेला होता म्हणून कुलदेवाजवळ दिवा लावून आईने उपवास सोडला. थोड्या वेळात बाबा कोली भाजी घेऊन आला आणि कुलदेवासमोर कोली भाजी ठेवून पूजा करायला सुरू केली. आजकाल कोली भाजी जास्त कोणी खात नाहीत म्हणून बाबाने पूजेसाठीच थोडीशी कोली भाजी आणलेली होती. संध्याकाळी आईने मस्त तुरी शिजवल्या होत्या. रात्री काका, दादा, ताईला वगैरे बोलावलं आणि सर्वांनी एकत्र बसून तुरी, नारळ, थंडा वगैरे पिला. असा हा आमचा कोलेचा देव, एक छोटासा आदिवासी सण आणि जुन्या चालीरीती. तुमच्याकडे कोलेचे देव केले जातात की नाही ते मला कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा.